मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रिया तिच्या आईबाबांच्या घरी गेलेली असते. विक्रम आणि शलाका हे दोघेही तिला मॅन्युप्युलेट करत असतात, कारण तिच्या मनात हेच भरवत असतात की तुझ्या सासरचे किती वाईट आहेत आणि तू इथे राहायला आली तर तुला तुमची स्पेस मिळेल. शलाकासुद्धा म्हणत असते, अगं तू त्या फॅमिलीला आत्ता ओळखतेस रिया, पण आम्ही खूप आधीपासून खूप वर्षांपासून त्या फॅमिलीला ओळखतोय. मग त्यानंतर रिया म्हणते, हो ना बाबा, तुमचा किती अपमान केलाय आणि या बाबतीत तुम्ही मला नाही समजवायचा. हा मला अपमानाचा बदला घ्यायचा आहे. त्यावरती आता एक मुलगी म्हणून तिला चीड येणं साहजिकच आहे ना, असं शलाका म्हणते. अरे सासरी जर असा अत्याचार होत असेल, तिच्या आईबाबांशी असं वाईट वागलं जात असेल, तर तिने असं निमूटपणे का सहन करायचं? मला सांग, या काय अबला नारी आहेत का? हे बघ रिया, तू अजिबात सहन करायचं नाहीस हा. त्यावरती आता विक्रम म्हणतो, हे बघ शलाका, आपली रिया ही खऱ्यासाठी उभी राहणारी आहे. मग पुढे आता शलाका म्हणते, ते घर कसं आहे ना, चांगलंच आम्हाला ठाऊक आहे आणि म्हणून तर आम्ही तुला त्या लग्नापासून थांबवत होतो. त्यावरती विक्रम म्हणतो, अगं नाही तसं शलाका, त्या फक्त प्रोटेक्ट करत होतो आणि एक आई बाप म्हणून तुला त्या गायकवाडांच्या ट्रॅपमधून कसं सोडवायचं याचाच विचार करत होतो आणि त्याचेच प्रयत्न आमचे सुरू होते. ट्रस्ट मी. पण तू लग्न ना आता करून बसलीस. पण नाही, रवी म्हणजे तसा चांगला मुलगा आहे, कारण सेल्फ मेड आहे, त्याचबरोबर स्वतः हुशार आहे. तेव्हा रिया पटकन उठते आणि म्हणते, डॅडा, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. तेव्हा विक्रम सुद्धा उठतो आणि तिला म्हणतो, बाळा हो, आय नो, मला ते दिसतं त्याच्या डोळ्यामध्ये की त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे. त्यावरती शलाका म्हणते, अगं बाळा, पण आम्हाला ना तुझी काळजी वाटते. तू कसं त्यांच्यात राहणार, कशी ॲडजस्ट? सुद्धा म्हणतो, अगं घरातल्या सुनेला साधी ते एक स्पेशियस बेडरूम सुद्धा देऊ शकत नाही आणि मला सांग, तुम्हाला काय स्पेस मिळणार आहे तिथे? आणि तू बघितलंच असेल ना, ती फॅमिली किती विचित्र आहे, कशी लोक आहेत तिथे. अगं छोट्या छोट्या कारणावरनं उद्या तुला त्रास दिला आणि तुला छळलं तर आम्हाला आवडेल का ते? त्यामुळे तू ना जरा नीट विचार कर. तू आणि रवी आपला वेगळा संसार मांडा. शेवटी आता सगळं काही तुमच्यावर आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच बेटा. त्यावेळी शलाका सुद्धा म्हणते, आणि तुम्ही तुमच्या स्पेसमध्ये राहिलात ना, तर तुम्ही खरंच खूप आनंदी राहू शकता इथे. मला सांग बेटा, हे सगळं तुमचंच तर आहे आणि इन फ्युचर हा बंगलो तुमचाच होणार आहे. मग आता त्या गर्दीमध्ये उगीच का राहत आहे, आणि ते सुद्धा असे यंग असताना? तुम्ही दोघेही या इकडे, जरा आरामात राहा. तेव्हा रिया विक्रांत आणि शलाकाचं बोलणं फक्त ऐकून घेत असते आणि विचार करत असते की आता करावं. त्यालाही काही आता सुचत नसतं. कडे आता सत्या हा घरी येतो आणि तो जरा वैतागलेलाच असतो. मग मीरा लगेचच बाहेर येते आणि त्याला जेवणाचं ताट वाढते. तेव्हा वैतागूनच सत्या म्हणतो, ए बाई, मला नको जेवायला आणि भूकसुद्धा नाहीये. तेव्हा मीरा विचारते, काय हो, भूक नसायला काय झालं तुम्हाला? आता खाऊन घ्या बरं पाटकन, कारण तुमच्या पोटात सुद्धा काही नाहीये. तेव्हा सत्या सांगतो, आजचा दिवसच माझा ना पूर्णपणे खराब आहे, कारण सकाळ सकाळ त्या एमडीचं थोबाड बघावं लागलं आणि मग नंतर ड्रायव्हर म्हणून नाव नोंदवायला गेलो, तर पोलीस रेकॉर्डला माझं नाव आहे म्हणून नावसुद्धा नोंदवून घेतलं नाही. आणि मग त्यानंतर तो पहिला घास आता घेणार असतो, पण त्याला चपातीच व्यवस्थित तुटत नसते. तो आता अशी तोडतो आणि त्याचा पीस हातात घेत म्हणतो, काय गं, आजचा दिवस खराब आहे म्हणून हे असं जेवण दिलं का तुम्हाला? कुणी केल्या ह्या चपात्या, कुणी केल्या, असं तो रागातच विचारतो. तेव्हा मीरा म्हणते, अहो आजीने ना सासूबाईंना स्वयंपाक बनवायला सांगितला होता. मग सत्या म्हणतो, त्या निरूपाला ना जेलमध्ये भाकऱ्या बनवायला पाठवायला पाहिजे, म्हणजे तिथली लोक आहे ना चाकू सुऱ्या घेऊन बसतील जेवायला. त्यावरती मीरा म्हणते, प्लीज असं बोलू नका, एकतर त्यांना बरं नाहीये, त्यांचा ना घसा बसलाय, कळतंय की नाही तुम्हाला, आणि त्यात सुद्धा त्यांनी केलं ना, मग कशाला उगीच बोलायचं? सत्या म्हणतो, अगं घसा बसला हे मान्य आहे, पण त्याचा आणि चपात्या बनवण्याचा काय संबंध काय आहे? अगं तू जेव्हा आजारी होतीस तेव्हा तिने सुद्धा तुला जेवण बनवायला लावलंच होतंस की, आणि तुला सांगतो ही सगळी ना तिच्या कर्माचीच फळं आहेत. तेव्हा मीरा म्हणते, तुम्ही जेवण करून घ्या बरं, उगीच ना असं जेवताना राग नका करू. तेव्हा सत्या त्या चपातीकडे पाहत आता पहिला घास घेणार असतो. तेवढ्यातच रिया तेथे येते आणि मोबाईलमध्ये पाहत समोर चाललेली असते. त्या विचारते, काय ग रिया, तू आलीस का? तुला जेवायला वाढू का मग मी? त्यावरती रिया म्हणते, नको नको, मला नाही जेवायचं. ॲक्च्युली काय झालं ना, मी माझ्या मम्माच्या घरूनच जेवण करून आले आहे, त्यामुळे तुम्ही दोघे जेवण करून घ्या.
तर आता ती तेथून जाते. तेव्हा आता सत्या रागातच म्हणतो, ही कसली वागण्याची पद्धत, तू तिला किती व्यवस्थित विचारलं, प्रेमाने विचारलं ना जेवण करून घे म्हणून, मग त्यावरती अशी उत्तर देण्याची पद्धत असते का, असं म्हणून तो जरा चिडतोच. तेव्हा मीरा म्हणते, तुम्हाला सांगितलंय ना जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही, तिलाही कसलं तरी टेन्शन असेल, अहो काहीही होऊ शकतं, तिच्या घरी काहीतरी झालं असेल, उगीच्या उगीच कशाला असं करताय, आणि ती तशी चिडचिड करणारी नाहीये, जाऊ द्या की. तेव्हा सत्या म्हणतो, असं नाहीये धूमकेतू, अगं ही त्या ढवळीकरचीच पोरगी आहे आणि हिच्यात सुद्धा तिच्या बापाचंच रघात आहे, कारण त्या ढवळीकरला कसा धडा शिकवला आता हिला सुद्धा शिकवावाच लागणार आहे. आता तू बघतच राहा हिला आणि हिच्या बापाला मी कसा सुतासारखा ना सरळ करतो. मग मीरालाच आता धक्का बसतो की सत्याने अजून काही गडबड करायला नको, उगीच काही प्रकरण अंगलट यायचं, त्यामुळे तिला जरा सत्याची भीतीच वाटू लागते. त्यानंतर काही वेळाने आता मीरा आणि आजी या भाजी निवडत बसलेल्या असतात. आजी सांगत असतात की कशी व्यवस्थित भाजी निवडायची असते. त्यानंतर आता निरूपा रूममधून बाहेर येतच असते. तेव्हा त्या दोघींना अशी भाजी निवडताना पाहिल्यानंतर अचानक एका ठिकाणी उभी राहते आणि म्हणते, नको नको बाबा, पुढे नको जायला, नाहीतर ही म्हातारी आणि ही मीरा उठेल आणि मलाच तिथे निवडायला बसवतील. मग आजीचंच लक्ष आता निरूपाकडे जातं. तर आजी निरूपाला आवाज देतात आणि म्हणतात, ए निरूपा इकडे ये. निरूपा आता आतमध्ये जाण्याचीच थांबते आणि आजीकडे येते, कारण तिचा आता पोपट झालेला असतो. त्यानंतर निरूपा आता दबक्या पावलांनीच आजीसमोर येऊन उभी राहते. तेव्हा आजी म्हणते, ए ऐक, भरल्या वांग्याचा मसाला बनवायचा आहे, तेवढा मसाला करून घे, चल जा किचनमध्ये. तेव्हा निरूपाला आता टेन्शनच येतं आणि ती म्हणते, माझा घसा बसलाय त्यामुळे मला व्यवस्थित काही बोलता येत नाही. आता हे पहा, तुम्ही छान करता मसाला, तुम्हीच बनवा बरं, तुमच्या हाताला टेस्टसुद्धा आहे ना, करा बरं तुम्ही. आणि अजून एक गोष्ट, जे काही बसून काम असेल ना ते मला सांगा, मी उभं राहून काहीही करणार नाही. तेव्हा आजी डोक्यालाच हात लावतात. सत्या हे सगळं बोलणं ऐकतो आणि पुढे येत आजीला म्हणतो, आजी तू वेडी झालीस का ग, आता निरूपा एवढी म्हणतीये ना बसून काम दे, बसून काम दे, मग तू का नाही काम देत तिला. त्यावरती आजी म्हणतात, अगं बाया चुकलंच की माझं, आणि निरूपाला सुद्धा तशी कामाची खूपच हौस आहे म्हणायचं, पण आता जाऊ दे, बसून तर बसून काम देते बाबा, असं सत्याला ती म्हणते. त्यावरती सत्या म्हणतो, हे असं असतंय बरं का आजी तुझं, अगं प्रत्येक वेळी सासूचंच का सुनेने ऐकायचं, सुनेचं ऐकलं तर काय बिघडतं, आता चल बरं. मग आता सत्याला आजी म्हणते, तू म्हणतोस ना ते बरोबर आहे बाबा, मला सांग आता निरूपा, तू बसून काम करशील ना गं. तेव्हा निरूपा म्हणते, हो करेल की. नंतर आजी म्हणतात, हे बघ आता कसा श्रावण सुरू आहे ना, मग तू पोथी वाचत बसतेस का. तेव्हा निरूपा डोळे मोठे करूनच आजीकडे पाहते, कारण तिला देवाची पोथी वाचण्याचा सुद्धा खूप कंटाळा येत असतो. मग आजी पुढे एक अट घालतात की आम्हाला इथपर्यंत ऐकायला सुद्धा यायला पाहिजे, अशा मोठ्या आवाजात वाचायची हा. तेव्हा सत्या हसतो आणि म्हणतो, आज्जे तू तर एक नंबर काम सांगितलंस बघ. अरे वा, असं म्हणून तो आता निरूपावरच हसतो. त्यावरती निरूपा म्हणते, माझा आवाज बसलाय आणि बोलायला सुद्धा त्रासच होतोय, मी कसं मोठ्याने बोलणार. तेव्हा आजी म्हणतात, अगं तुझा आवाज जरा जरा सुटायला लागलाय की, अगं तूच जर मोठ्याने वाचलं तर तुझा आवाज ना अगदी व्यवस्थित सुटेल. अगं तसंही देवाच्या शब्दामध्ये ना खूप ताकद असते, त्यामुळे तू वाचच आता पोथी. तेव्हा सत्य हसतो आणि म्हणतो, निरूपा तुझा आवाज कसाही असला ना तरीही मी गोड मानून घेतोच की, कारण कसं आहे आता श्रावणसुद्धा चालू आहे. सत्या लगेचच पाठ घेतो आणि निरूपाला तेथे समोर देवासमोर बसवतो. त्यावरती आजी म्हणतात, आणि हे बघ मोठ्याने वाच बरं का, आता इथे आम्हाला ऐकायला यायला पाहिजे. तेव्हा निरूपा गुपचूपच देवासमोर बसते. त्यावरती आता लगेचच आजी म्हणतात, अगं वाच बाई, वाच मोठ्याने वाच, कारण आत्ता सुरू केलं ना तर रात्रीपर्यंत नक्कीच संपेल. तेव्हा निरूपा अजूनच घाबरते, बापरे म्हणजे रात्रीपर्यंत इथेच बसायचं का आता मी. मग आता पुढे आजी म्हणते, मोठ्याने वाच जरा हा, कारण आम्ही ऐकलं ना तर पुण्य हे तुलाच मिळणार आहे. तेव्हा आता निरूपाचा नाईलाज होतो, तर सगळेजण तिच्यावर हसतात. तर मीराला निरूपाबद्दल थोडं वाईट वाटत असतं, पण सत्या आणि आजी हे दोघेही सत्यागिरी काही सोडत नसतात. बरोबर निरूपाचं डोकं ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करतात आणि तिला अद्दल घडवतात. आता रात्र होते तरीही सत्या अजून घरी आलेला नसतो. मग आता मीरा ही त्याची काळजी करतच घरात
एरझऱ्या घालत असते. ती म्हणते बापरे किती उशीर झालाय, हे का अजून घरी आले नसतील, काम शोधत असतील का. आणि हाच विचार करत करत ती अजून खूप वेळ सत्याची वाट पाहू लागते. आणि मग तिला आता राहावतच नाही, अजूनच काळजी वाटू लागते. म्हणून ती थेट सत्याला फोनच करते. तेव्हा सत्या पण लगेचच कॉल रिसीव करतो. तेव्हा मीरा विचारते काय हो, कुठे आहात तुम्ही, काय चाललंय. त्यावरती सत्या म्हणतो अगं ते ऑनलाईन ड्रायव्हिंगचा फॉर्म भरायला आलो होतो ना, ते आजकाल ड्रायव्हर ऑनलाईन मागवतात ना अगं त्यासाठी, आणि मी तेच करायला आलो होतो अगं धूमकेतू. आणि मला असं वाटतंय ना आपलं काम नक्कीच होणार, आता त्याचीच वाट बघत बसलोय मी. बघू आता येईल मेसेज, नाही तर फोन येईल. बरं मी काय म्हणतो आपण नंतर बोलू, आणि मला यायला सुद्धा जरा उशीरच होईल. तेवढ्यातच सत्याचे मित्र दोन्हीही तेथे येतात. मग आता इकडे मीरा म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती सुद्धा फोन ठेवते. त्यानंतर आता सत्या जरा काळजीतच असतो, नोकरी मिळते की नाही. मग आता त्याच्या चेहऱ्यावरची तीच काळजी पाहून त्याचे मित्र त्याला म्हणतात भावा अरे नको ना लोड घेऊ, होईल सगळं काही ठीक. अरे एकदा का कामाला सुरुवात झाली ना तर तू मागे वळून बघणार नाहीस बघ. आणि कसं असतं ना ऑनलाईन कामं अशी पटापटा मिळतात. मग त्यानंतर त्याच्या दुसऱ्या मित्राला अचानक फोन येतो त्याच्या साहेबांचा. तेव्हा तो फोनवर बोलत असतो. मग त्याचं फोनवर बोलून झाल्यानंतर तो म्हणतो की ऐक ना सत्यदादा, मला एक पिकअप आहे त्यामुळे जावं लागेल आता. सत्या म्हणतो हो जा की तू. मग आता ए भावा तुला सुद्धा कॉल येईल हा, असं त्याचा जिगऱ्या हा मित्र म्हणतो. सत्या म्हणतो हो येईल, मी वाट बघतोय. मग जिगऱ्यालाच नेमका त्याच्या साहेबाचा फोन येतो आणि तोही त्याला कामावर बोलवतो. तर सत्याचा चेहरा आता पडतो, कारण त्यालाच अजून त्याच्या साहेबांचा फोन काही आलेला नसतो. मग तरीही सत्या हसरा चेहरा ठेवतो आणि म्हणतो हे बघ आला की नाही जिगऱ्या तुला सुद्धा फोन, बरं तू जा लवकर आणि तुला ऑल द बेस्ट हा. त्यावरती त्याचा मित्र म्हणतो भावा अरे तुला सुद्धा कॉल येईल, तू नको टेन्शन घेऊस. त्याचा दुसरा मित्रही कामासाठी आता जातो आणि सत्या अगदी नाराज होतच तेथे थांबतो. आपला फोन खिशातून काढतो आणि सारखा सारखा त्या फोनकडे डोकावून पाहतो की कशा प्रकारे माझ्या दोन्ही मित्रांना कॉल आला पण मला काही अजून आला नाहीये. इकडे मीरा अजूनही सत्याच्याच काळजीत असते आणि तिला तिच्या नवऱ्यासाठी काहीतरी करायचं असतं. म्हणूनच ती म्हणते की काय करू मी यांच्यासाठी, मलाच कळत नाहीये. असा विचार करत ती उभी असते. त्याच वेळी आता आजी ही तेथे येते आणि मीराची होणारी घुसमट पाहते. त्यावरती आजी तुम्ही आलात का असं मीरा विचारते, कारण तिचं लक्ष आजीकडे गेलेलं असतं. आजी म्हणते काय झाला का ग विचार करून, तुला काही सुचतंय की नाही अजून. मीरा म्हणते नाही ना अजून काहीही सुचत नाहीये. त्यानंतर आजी विचारते काय ग मीरा, मागच्या वेळी मी तुला जे दागिने दिले होते ते कुठे आहेत बरं. त्यावरती मीरा म्हणते आहेत की इथेच आहेत, आपल्या कपाटामध्ये आहेत. त्यावरती आजी म्हणतात अगं आता सण आला आहे ना त्यामुळे लागतील की आपल्याला घालायला, आण पाहू बरं दागिने. तेव्हा मीरा ठीक आहे असं म्हणते आणि कपाटातून काढून आजीकडे दागिने देते. तेव्हा मीरा आजीकडे दागिने देत म्हणते घ्या ना हे. तेव्हा आजी म्हणतात तूच दाखव, ते कानातले होते बघ ते दाखव बरं. तेव्हा आता मीरा ते कानातले झुमके काढून देते आणि विचारते हेच का. आजी म्हणतात अगं हेच. मग पुढे आजी म्हणते अगं ती 2 गळ्यातली होती ती कुठे आहेत. तेव्हा ते सुद्धा सगळे यातच आहे असं मीरा सांगते. त्यानंतर आजी म्हणतात अगं सगळे तर दागिने आहेत माझे याच्यात, मला वाटलं तुम्ही विकले की काय. त्यावरती मीरा म्हणते आजी अहो तुमचे दागिने आम्ही कसे विकणार. मग आजी म्हणतात अगं बाई आम्ही विसरलेच की, अगं ते माझे दागिने आहेत पण तुम्ही काय परक्याचे आहात का. त्यावरती आता मीरा विचारते आजी तुम्ही असं का बोलताय, माझं काही चुकलंय का. तेव्हा आजी म्हणते हो चुकलंच तर आहेच तुमचं, कारण तू ना नुसता विचार करत बसली आहेस, पण आता तुझ्या नवऱ्याला नक्की कसली गरज आहे, त्याला एवढं तडफडताना तू बघितलं आहेस का कधी, नाही ना. आणि तरीही या दागिन्यांचं तू काहीच करत नाहीयेस. तेव्हा आता मीरा म्हणते अहो आजी हे दागिने सोन्याचे आहेत ना, आणि आम्ही दोघे काय करणार या दागिन्यांचं, आणि ऑलरेडी ते दागिने तुमचे आहेत, आम्ही काही त्याला हात लावला नाही. तेव्हा आजी म्हणतात ते दागिने माझे होते, पण जेव्हापासून तू या घरची सून झालीस मग तेच दागिने मी तुला दिले आणि तेव्हापासून ते दागिने ना तुझे झाले, कारण तुला तर काही दागिन्यांची हौसमौस नाहीये. त्यावरती मीरा म्हणते नाही मला अजिबातच नाही, कारण माझा सगळ्यात मोठा दागिना तर माझा नवरा आहे. तेव्हा आजी म्हणते पण आता कसं बोललीस मस्त हा. त्यावरती
अगं तुझ्या खऱ्या दागिन्यांची चमक तर निघून चालली आहे की. अगं तो उदास आहे आणि त्याचं काही सुद्धा होत नाहीये कामाचं वगैरे, आणि तरी सुद्धा तू हे दागिने माझे कुरवाळत बसलीस का? कशाला ठेवायचे हे दागिने? मला सांग, या दागिन्यांना स्त्रीधन का म्हणतात बरं? अगं घरातील स्त्री ना दिवसभर राबराब काम करत असते, पण तिला त्या कामाचे पैसे मिळत नसतात. असं असताना पुरुष हे नेहमी बाहेर जातात, काम करतात आणि त्यांना पैसे सुद्धा मिळतात, पण ते घर सांभाळणाऱ्या स्त्रीचं, पुरुषाला सांभाळणाऱ्या स्त्रीचं, कारण त्या स्त्रीवर सुद्धा कधी अडीअडचणीची वेळ येऊ शकते की नाही, आणि अशा वेळी तिला कोणासमोरही हात पसरायला लागू नये, आणि म्हणून हे दागिने असतात आणि तेच स्त्रीला अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडतात. त्यावरती मीरा म्हणते, आजी तुम्ही नक्की काय म्हणताय ना ते सगळं समजतंय मला. अहो या दागिन्यांची किंमत तर खूप आहे, परंतु तुमच्या भावनेची किंमत त्यापेक्षा खूप मोठी आहे. मग मीरा असं समजूतदारपणे बोलते तेव्हा आजीला अजूनच आनंद होतो. त्या म्हणतात, अगं पण इथे तर घोडं पेन खातंय ना. आता मला सांग, आपलं हे सोनं कसं विकायचं, आपले खानदानी दागिने कसे विकायचे, आणि याच गोष्टीचा सगळ्यांनी अगदी बाऊ करून ठेवला आहे. पण जर अडचणीला हेच स्त्रीधन जर उपयोगी नाही आलं तर त्याचा ठेवून तरी काय उपयोग आहे सांग बरं. कारण सोनं त्या कपाटातल्या तिजोरीत काळोखात नेहमी हे बंदच राहणार. मग कधीतरी तू तुझ्या ते सुनेला नाहीतर मुलीला उचलून देणार, ती तिच्या सुनेला देईल खानदानी दागिने, म्हणूनच कपाटात ते कुठेतरी तसेच पडून राहणार. पण आता तुझ्या नवऱ्याला गरज आहे आणि त्याची ती गरज आपण फक्त सोनं आहे म्हणून मारायची का? आणि याला खरंच काही अर्थ नाहीये. पण जेव्हा तू सत्याच्या गरजेसाठी हे दागिने गहाण ठेवशील तर त्याच्या चेहऱ्यावर येणारी चमक तू बघच की तुम्ही पुन्हा दागिने कमावू शकता आणि हे सोडवून सुद्धा घेऊन येऊ शकता. असं म्हणून आजी तिला चांगला मोलाचा सल्ला देतात, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंटसुद्धा तशीच राहील, दागिनेसुद्धा सेफ राहील, आणि आता सध्या जी आपली आर्थिक परिस्थिती ओढवली आहे तीसुद्धा मिटेल, आणि तुमच्या कामातनं येणाऱ्या पैशातून तुम्ही ते दागिनेसुद्धा सोडवू शकता. आणि या दागिन्याचं सार्थक ना बाळा तेव्हाच होईल. आणि जर तुझ्या खऱ्या दागिन्याचं तेज तळपवायचं असेल तर या कपाटात ठेवलेल्या दागिन्यांना बाहेर काढ, कारण हे दागिने कुठेच नाही जाणार ग. अगं सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर तू सत्याकडून पुन्हा दागिने घडवून घेऊ शकतेस, पण तुझं हक्काचं हे स्त्रीधन आहे ना ते आता तू घडवायला हवं. तुझ्या नवऱ्याला तू मदत करायला हवी. हे दागिने गहाण ठेवा आणि पैसे घ्या. त्यावरती आता निरूपा हे आजीचं सगळं बोलणं ऐकत असते आणि तिला एका क्षणी धक्काच बसतो. त्यानंतर मीरा म्हणते, हो आजी चालेल. तर आता मीराच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आजीलाही अगदी छानच वाटतं. निरूपा ही पडद्याच्या आडून सगळं काही पाहत असते आणि मनातच विचार करते, हे दागिने गहाण ठेवून या पनवतीचा प्रॉब्लेम या दोघी सॉल्व करणार आहेत काय. आता मीही बघते या कशा दागिने विकतायत किंवा गहाण ठेवतायत, कारण यांच्याकडे ते दागिने तरी टिकले पाहिजेत ना. असं म्हणून ती दागिने आता ते स्वतःकडे घेण्याचा विचार करत असते आणि गालातच हसते. मग आता त्यानंतर आजी म्हणते, मीरा कळतंय ना बाळा मी काय म्हणते. त्यावरती मीरा म्हणते, हो समजतंय मला. तेव्हा मीरा आणि आजी या दोघीही पुढे पुढे सत्याबद्दलच गप्पा मारू लागतात. तर आता या दोघीही गप्पा मारत असताना निरूपाचा मात्र जळफळाट होत असतो. तिच्या मनात ते दागिनेच भरलेले असतात, त्यामुळे त्या दागिन्यांचं आता काय करायचं याचाच विचार ती करत असते. कारण काहीही झालं तरी सत्याला अजिबात त्याच्या मदतीसाठी हे दागिने मी मिळवूनच देणार नाही असं तिने मनाशी ठरवून टाकलेलं असतं. तर काही वेळाने आता सत्या हा घरी येतो. आजी रूममधून बाहेर जातात. तर आता मीरा अंथरून टाकत असते. तेव्हा आता सत्या हा एकदम शांत असतो, म्हणून मीरा विचारते, काय हो झालं. मग आता सत्या गप्प असताना मीरा आता त्याला अशी गंमत करत हात लावते. तेव्हा सत्या रागातच विचारतो, काय आहे हे. तेव्हा मीरा विचारते, काय असं ओरडून काय बोलताय माझ्याशी. अहो ही काय पद्धत आहे का बायको बरोबर बोलण्याची. तेव्हा सत्या म्हणतो, तसं नाही, पण मी जरा टेन्शनमध्ये आहे ना म्हणून बोललो. मग आता मीरा म्हणते, तसं तर बायकांना तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन असतं, मग आम्ही सुद्धा असंच करायचं का. त्यावरती सत्या विचारतो, असंच करायचं का म्हणजे. अगं हे बघ, जगात अशी एक सुद्धा बाई नाहीये की ती नवऱ्यावर असं वासकन धावून येत नाही.
तेव्हा मीरा विचारते, काय म्हणालात तुम्ही? अहो पण तुम्हाला कळतंय का मी कधी आले हो अशी वास्कन तुमच्या अंगावर धावून? आठवते का तुम्हाला एकदा तरी मी अशी धावून आले म्हणून? तेव्हा सत्या काही बोलणार तर मीरा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते, तर सत्या आपला गप्प राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या आणि मीरा दोघेही गाढ झोपलेले असतात. मध्यरात्री आता निरूपा काय करते तर ते दागिने स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेते आणि सत्याला अजिबात कोणतीही मदत म्हातारीकडून मिळाली नाही पाहिजे असा तिचा हेतू असतो. त्यामुळे दागिने चोरण्यासाठी जेव्हा ती कपाटाजवळ सत्याच्या रूममध्ये जाते ना, तेव्हा मात्र सत्या उठतो आणि स्वतः पांघरून घेतलेलं ब्लँकेट लगेचच तिच्या अंगावर टाकत चोर 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 आजे बाहेर ये असं म्हणून निरूपाला आता तो बाहेर घेऊन येतो. तेव्हा घरातील सगळेजण तेथे येतात. त्यांना कल्पनाच नसते की ही निरूपा आहे. सगळेजण एवढे बदडून काढतात. तेव्हा निरूपाला श्वास घेणंही महागात पडतं. त्यामुळे ती आपल्या अंगावरचं ब्लँकेट लगेचच दूर फेकते. मग सर्वांना समजतं ही तर निरूपा आहे. तर आता पंकजने सुद्धा खूपच निरूपाला चोर समजून मारलेलं असतं. मग जेव्हा त्याला समजतं ही तर मम्मा आहे, तो आश्चर्याने म्हणतो, काय मम्मा तू? मग निरूपाला अक्षरशः चक्करच येऊ लागते. सुधाकरराव, आजी आणि मीरा तिघेही आश्चर्याने निरूपाकडे पाहतात. तर सत्या मात्र हसत असतो. त्याने चांगलीच निरूपाची खोड मोडलेली असते, कारण त्याला आता माहीत असतं की निरूपाचा हा डाव तिच्याच अंगलट येणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.